खरं तर आज कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक बोलवली होती। त्यामध्ये उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांसह विविध खात्याचे मंत्री आणि सचिव उपस्थित होते। एकूण या आलेल्या निकालाच्या संदर्भात चर्चा झाली आणि खरं तर ही चर्चा त्या निकालावर होत असताना त्यामध्ये काही निकालाच्या शब्दावरून किंवा निकालाच्या एकूण आपण पाहिलं तर त्यातून थोडासा कन्फ्युजन होता की या निकालाचा नेमका अर्थ कशा पद्धतीने काढायचा, त्यावर चर्चा झाली। आणि मग मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या बरोबर बसून इतरांचाही पुन्हा सल्ला घेऊन त्यावर आपण निर्णय घेऊ। मला एक लक्षात आलं नाही की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे याचिका जी होती, काय आमचे आता विरोधक म्हणतात याला राज्य सरकार जबाबदार। कसला राज्य सरकार जबाबदार मला काही कळत नाही। एक तर राज्य सरकारला जबाबदार धरत असताना त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की या आम्ही कायद्याची दुरुस्ती केली, राज्य सरकारकडे जे अधिकार आम्ही आता घेतले डिलिमिटेशनचे, म्हणजे वार्ड रचनेपासून या संपूर्ण वार्डची संख्या ठरवण्यापर्यंतचे, ते पूर्वी राज्य सरकारकडेच होते, नंतर निवडणूक आयोगाकडे गेले। ही घटना दुरुस्ती केल्यानंतर किंवा ही दुरुस्ती केल्यानंतर त्याला चॅलेंज केलं गेलं आणि त्याला चॅलेंज करून आम्हाला वाटलं की त्यावर काही निर्णय होईल, पण सर्वोच्च न्यायालयाने माननीय त्यावर कुठलाच निर्णय दिला नाही, त्याला स्थगिती दिलेली नाही आणि त्यावर तो सध्या विषय बाजूला ठेवला। आणि नंतर हा जो ओबीसीच्या संदर्भात वारंवार वाघ आणि गवडी ही जी भूमिका घेत असतात त्या गवडींच्या पिटिशनवर काल निर्णय दिला आणि नोटिफिकेशन ज्या निवडणुकीला DOI ज्या संस्था नोटिफिकेशन निघालाय त्याची प्रक्रिया पुढच्या 2 आठवड्यांनंतर सुरू करायला, 2 आठवड्याच्या आत सुरू करायचे निर्देश दिले। एकीकडे कायदा केलेल्या कायद्याला स्थगिती नाही आणि दुसरीकडे हा निर्णय झाला, तर नेमका अर्थ कसा असावा काढावा या संदर्भात आजची चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झाली। आणि एकूण आता निवडणूक आयोगांनी सुद्धा या संदर्भात त्यांची भूमिका काय असणार आहे याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे। आणि मला वाटतं की एकूण ही सगळी परिस्थितीतून एक आम्ही अर्थापर्यंत पोहोचलो आहोत की या निवडणुका कुठल्याही महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या नोटिफिकेशन निघालं नसल्यामुळे त्या निवडणुका जोपर्यंत राज्य सरकारने केलेल्या कायद्यानुसार कायद्यानुसारच जर निवडणुका घ्यायच्या असतील तर ते सर्व करण्याची भूमिका त्या संदर्भात चर्चा झाली। अंतिम निर्णय झालेला नाही, ती चर्चा झाली। आणि दुसरीकडे या संदर्भात निवडणूक आयोगाबरोबरच आपण त्यांची असणारी भूमिका आणि राज्य सरकार म्हणून आपल्याला पुढची काय स्टेप घ्यायची, पुढची भूमिका काय करायची। या निवडणुका आता पावसाळा 15 दिवस आहे, 15 दिवसामध्ये पावसाळा आल्यानंतर त्याच्यामध्ये आता निवडणुका होणार का, कारण एकत्र निवडणुका किंवा घेणं सर्व या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता सगळे जिल्हा परिषदाच्या निवडणुका जवळपास 30 जिल्हा परिषदांना DOI, महानगरपालिका जवळपास 15 पुन्हा नव्यानं त्याला ड्यू झालेला आहे, निवडणुकाला मुदत संपलेली आहे। मग या सगळ्या एकत्रित निवडणुका घेत असताना पावसाळ्यात या निवडणुका आयोग घेईल का, त्याला पुरेशी यंत्रणा देऊ शकू का, या सगळ्यावर चर्चा झाली। पण मला एक वाटतं एकूण आम्ही चर्चा केल्यानंतर या निवडणुका संपूर्ण तयारी करायला जो कालावधी लागणार आहे तो कालावधी साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा लागणार आहे। आणि मग या चर्चेनंतर जे आम्ही समर्पित आयोग नेमलेला आहे जयंत बाटिया समितीचा, त्या आयोगांची आत्ता काम त्यांचं फार वेगाने सुरू आहे। 2 महिने झाले, पुढच्या महिन्यामध्ये अपेक्षित आहे की त्यांच्याकडून तो अहवाल प्राप्त होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये आम्ही लगेच सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि सर्वोच्च न्यायालयानं हे ट्रिपल टेस्टचा जो अहवाल आहे तो त्यांच्यापुढे ठेवू। कारण आपल्याला माहीत आहे मध्य प्रदेशने सुद्धा असाच कायदा केला आहे, त्याच्यावर आज सुनावणी होती। मला माहीत नाही निकाल काय आलं त्यांच्यावर, त्यांच्या जो कायदा मध्य प्रदेश, झारखंड, इतर 6 राज्यांनी अशा प्रकारचाच कायदा करून राज्य सरकारकडे अधिकार ठेवले, त्याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष आत्ता आहे। आणि यानंतर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होणार आहे। पण एक लक्षात मी आपल्या सगळ्यांचं आणून ठेवतो की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय
आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळातील महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे की याला ओबीसी शिवाय या निवडणुका घेऊ नयेत आणि त्या कशा पद्धतीनं आपल्याला पुढं लवकरात लवकर हे सर्व करता येईल आणि त्या निवडणुकीसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्यावर आपल्याला तो निर्णयसुद्धा प्रभावित न होता त्याला कुठल्याही प्रकारच्या त्या निर्णयाला धरूनच आपल्याला निवडणुका तर घ्यायच्या आहेच, पण एवढे काही तातडीनं घ्यावेत अशा प्रकारचा कुठलाही स्पष्टपणा त्या आदेशामध्ये आत्ताच्या नाही. हीच चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी मी सांगितल्याप्रमाणे मुख्य सचिव आणि इतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही सगळे कन्फ्यूज आहोत त्या एकूण निर्णयाच्या संदर्भात काय भूमिका असावी ते स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री महोदय या संदर्भात त्यांचं ती भूमिका मांडतील आणि त्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाऊ. नाही, त्यात तेच म्हटलं गेलं आहे निवडणूक प्रक्रिया जाहीर करा. प्रक्रिया म्हणजे काय? निवडणुका नाही. प्रक्रिया जाहीर करायसाठी तुम्हाला वार्ड संरचना करायला लागणार, म्हणजे वार्डाचं फॉर्मेशन आहे, तुम्हाला त्यातले मतदार याद्या अंतिम करण्याचं आहे, त्यातल्या त्यात तुमचे आरक्षण आहे, या सगळ्या बाबी आल्या ना. या सगळ्या बाबीची प्रक्रिया 2 आठवड्यात सुरू करायची. त्याला लागणारा जो कालावधी आहे तो साधारणतः 1.5 महिना 2 महिने लागेल. तोपर्यंत पावसाळा येणार. म्हणून आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास सखोल करून त्यांच्या निर्णयाचा अभ्यास झाल्यानंतर कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत यायचं हे आत्ता आपण सांगू शकत नाही. त्यासाठी थोडासा कालावधी नक्की लागणार आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्याचा अभ्यास करण्यासाठी विविध लोकांशी चर्चा करणार. प्रक्रिया जी आहे फॉर्मेशन ऑफ वॉर्ड ती राज्य सरकार करणार की राज्य निवडणूक आयोग करणार? अर्थात त्यावरच प्रश्नचिन्ह आहे, कारण जी पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे होती त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्याला जे चॅलेंज केलं गेलं होतं त्यामध्ये निकालात कुठेही त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे आम्ही केलेला कायदा स्टँड आहे. आता कदाचित असं म्हणता येईल की या कायद्याचा वापर पुढच्या निवडणुकासाठी करा, परंतु जी प्रक्रिया सुरू झाली होती ती प्रक्रिया मागच्या काही ओव्हरड्यू झालेल्या महानगरपालिका आहे किंवा नगरपालिका आहे त्या ओव्हरड्यू झालेल्यांच्या संदर्भात ती प्रक्रिया कुठलीही पूर्ण झालेली नव्हती. पूर्ण कधी होते? नोटिफिकेशन निघालं तरच ती प्रक्रिया पूर्ण झाली असं आपण समजतो. तर त्यासाठी लागणारा कालावधी, हरकती मागवणं, या सगळ्या कालावधीसाठी निश्चितच वेळ लागणार आहे. अर्थात निवडणूक आयोगाने या संदर्भातली भूमिका मांडायची आहे. त्यांची ती भूमिका मांडल्यानंतर आणि त्या निकालाचा शब्दशः अर्थ काढून ती मांडतील आणि मग आपल्याला पुढे जाता येईल असं मला वाटतं. राज्य आयोगाकडून राज्य निवडणूक आयोग त्यांनी पूर्ण करावे असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि मग तेच पुढे आता निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण करेल. नाही, मी ते सांगितलं की शेवट राज्य सरकार म्हणून बघा आरोप 2 प्रकारचे आहेत की याला राज्य सरकार जबाबदार. पिटिशन काय होती कोर्टाच्या पुढे, आम्ही तयारी काय केली, आम्ही जो केलेला कायदा आहे त्याला जे चॅलेंज झालं आहे त्या कायद्याला, त्यामुळं आमचं लक्ष तिकडे होतं. दुसरीकडे इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही तोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीच होती. हा निकाल कसा आला तर हे अनपेक्षित आहे की आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी थोडासा वेळ आम्हाला मिळाला असता तर बरं झालं असतं. पण अर्थात निकाल तर त्यांचा आहे, त्यांनी तो निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयानुसारच आपल्याला पुढे जायचं आहे. मी त्यावर आम्ही कोणालाही तो अधिकार नाही तो भाष्य करायचा. शेवट त्यांनी या संदर्भात ओबीसीचं जे नुकसान होतं आहे पण ते नुकसान कसं टाळता येईल, ते नुकसान होणार नाही यासाठी राज्य सरकारने बरोबर आपली सगळ्या विरोधकांना घेऊन, विरोधी पक्षांना घेऊन हा कायदा केला. याला त्यांच्याशी सल्लामसलत केलं आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करूनच आम्ही कायदा आणला. माननीय राज्यपाल महोदयांनी सुद्धा स्वाक्षरी केली. मुळात अधिक भाष्य करत असताना ही मंडळी जी आत्ता वारंवार कोर्टात जाऊन ओबीसीचा वाटोळं करायला निघाली, मग ते वाघ असतील, गवडी असतील, या मंडळीला मात्र कोणीतरी आवरण्याची आवश्यकता आहे. हे भुजबळ साहेबांची भूमिका जी आहे तीच माझी भूमिका आहे.
ही कोणाच्या इशाऱ्यावर काय करतायत आम्ही सुद्धा माननीय विरोधी पक्षनेते असतील किंवा ते काही विरोधक पक्षाचे बाकी इतर पक्षातले मंडळी असतील त्यांना सुद्धा विनंती करतो आम्ही सगळे मिळून त्याला समजूत घाला. ती भूमिका त्यांची होती तीच आमची असणार आहे. येऊन जाऊन वारंवार कुठलाही कायदा आता बरं एक समजू शकतो 20 निकाल जवळपास ओबीसीच्या विरोधात झाले महाराष्ट्राच्या संदर्भात आत्तापर्यंत. मग सर्व निकाल विरोधात का जातात? बरं वकील काही छोटे नाही. जे वकील पूर्वी जे म्हणजे इतर महाराष्ट्रातील देशातील जे नामवंत वकील आहे तीच वकील लावली. राज्य सरकार काही स्वतः बाजू मांडायला जात नाही. आम्ही चांगले वकील देणं त्यांनी ते बाजू मांडणं त्यांना लागणारे आवश्यक कागदपत्र देणं त्यामध्ये कुठेही आम्ही कमी पडलो नाही. पण ओबीसीचंही दुर्दैव आहे. हे सगळे निकाल बघितल्यानंतर आमचं दुर्दैव आहे असं आम्ही म्हणू. त्यात काय अधिक भाष्य करण्याची गरज नाही. 20 निकाल सातत्यानं आमच्या विरोधात गेले. राज्य शासनाच्या वतीने आयोगाशी काही संपर्क साधलाय का? नाही राज्य सरकारचा आणि आयोगाचा या निकालाशी काही संबंध नाही. आयोग आपला समर्पित आहे. ते आयोग काम करत आहे. त्या आयोगाची ठरलेली त्यांचा आम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स जो ठरवून दिला आहे TOR प्रमाणे ती काम करत आहे आणि त्यांना 3 महिन्याचा कालावधी दिला. 2 महिने पूर्ण झाले. महिनाभरामध्ये अपेक्षित आहे की तो निकालही त्यांचा अहवाल येईल. तो अहवाल आला की मग आपण ट्रिपल टेस्टनुसार सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात जाऊ ते मांडू आणि त्यानंतर आमची भूमिका ठरवू. आपल्याला माहीत आहे मध्य प्रदेशने सुद्धा 48% ओबीसी आहेत हे मान्य केलेलं आहे. मध्य प्रदेशात महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच भूमिका आहे. एकूण 27% आरक्षण. पण एक सांगतो आपल्याला या ट्रिपल टेस्टनुसार सुद्धा 27% आरक्षण ओबीसीचं शिल्लक राहू शकत नाही. याचं कारण असं आहे घटनेनुसार 100% आरक्षण SC आणि STला दिलं आहे त्यांच्या पॉप्युलेशननुसार. त्यांचं पॉप्युलेशन जर एका जिल्ह्यामध्ये त्यांची लोकसंख्या एका जिल्ह्यामध्ये 40% असेल तर ते 40% आरक्षण घेऊन जातील. उर्वरित 10%मध्ये ओबीसीला मिळेल. 27% मिळू शकत नाही. मग याला काय पर्याय आहे? सगळ्या गोष्टी सांगतायत. विरोधक म्हणतायत ओबीसीच्या मारेकरी करा ना. ओबीसीचं हित असेल तर घटना दुरुस्ती करा आणि 27% ओबीसीचं आरक्षण सरसकट द्या. जे आम्ही 1994 मध्ये काँग्रेसचं सरकार असताना ओबीसीच्या आरक्षणची भूमिका त्यावेळेस राजकीय आरक्षणाची भूमिका कोणी मांडली असेल कोणी भूमिका स्वीकारली असेल तर ती काँग्रेसने स्वीकारली. त्यावेळेस जे आरक्षण दिलं अर्थात नंतर पॉप्युलेशन वाढत गेलं. शेड्यूल ट्राईबचं वाढलं शेड्यूल कास्टचं वाढलं. पण त्यांच्या 100% आरक्षण देत असल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये 0 आरक्षण येऊ शकतं. 27%च्या ठिकाणी 10% आरक्षण येऊ शकतं. हे एम्पिरिकल डेटा गोळा केल्यानंतर काही सरसकट 27% आरक्षण मिळणार असं नव्हे. युनिट वाईज आरक्षण असणार आहे. जिल्हा परिषद एक युनिट आहे. महानगरपालिका एक युनिट आहे. तिथल्या पॉप्युलेशनवर ते आरक्षण ठरणार. तिथला लोकसंख्या शेड्यूल टाईप शेड्यूल कास्ट किती असणार त्यावर हे आरक्षण ठरणार आहे. मग अशा स्थितीमध्ये सरसकट घटना दुरुस्ती केली आणि 27% ओबीसीला आरक्षण दिलं. केंद्र आणि झटक्यात करू शकतात. आम्ही विनंती करणार केंद्र सरकारला की ओबीसीला वाचवा. आरक्षण राजकीय हे ट्रिपल टेस्ट होत असेल. ट्रिपल टेस्टमुळे 27%च मिळेल असं कुठेही नाही. याला जबाबदार खरं तर 2010 नंतर ज्या घटना घडत आल्या आणि सांगतात की 2 वर्ष झोपलं. कोविड होता. कोरोनामध्ये घराघरात जाऊ शकत होतं का कोणी? माहिती घेऊ शकत नव्हतं. आम्ही आयोग नेमला. आयोगांनी सुद्धा मर्यादा होत्या त्याला ओबीसी आयोगाला. म्हणून एक समर्पित आयोग म्हणून आता जयंत भाटिया साहेबाबरोबर आम्ही काही एक्सपर्ट दिलेत विविध तज्ज्ञ दिलेत. त्यांचं काम सुरू आहे. त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि 1-1.5 महिन्यामध्ये आम्ही हा पूर्ण अहवाल आला की कोर्टापुढे जाऊ. आम्ही सगळ्यांची भूमिका आहे. आरोप प्रत्यारोप करणं राजकारणात ढकलणं पण जबाबदारी स्वीकारणं याला महत्त्व असतं. आम्ही सरकार म्हणून प्रामाणिकपणे काम करतोय आणि हे ओबीसीचं आरक्षण वाचावं म्हणून टिकावं ही सर्व पक्षाची भूमिका आहे आणि सर्व पक्षांना विश्वासात घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. सरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आयोगाची भेट घेतली. एवढ्या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादी भेटू शकत नाही. असं आहे की आयोगाने सर्वांना वेगवेगळं बोलवलं आहे. त्यांना आयोगाने विविध पक्षांना सर्व जेवढे पॉलिटिकल पक्ष आहेत त्यांना वेगवेगळ्या तारीख आणि वेगळा वेळ दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा आज होता कदाचित परवाला आता 9 तारखेला आम्हाला बोलवणार. आम्ही 9 तारखेला जाऊ आणि ज्या ज्या तारखा त्यांनी नेमून दिल्या आहेत आयोगाने सर्व पक्षांना त्या पद्धतीने चाललेलं.
त्यामुळं असं काही त्याला असा अर्थ जोडणं पुढची सुनावणी ही 12 जुलैला होणार आहे. तोपर्यंत आपण आयोगाचं काम संपुष्टात येऊन इम्पेरिकल डेटा आपण सुप्रीम कोर्टामध्ये सादर करू शकू का, आणि तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत अशी आपली खात्री आहे का? मला तरी वाटतं निवडणुका आत्ताच्या निकालाच्या नुसार जी प्रक्रिया सुरू करायला पाहिजे ती करायसाठी जो कालावधी लागणार आहे तो साधारणतः आमच्या माहितीप्रमाणे, मी काही कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करतो म्हणून नाही, पण माहिती जो काही वेळ लागणार आहे तो साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा लागणारच आहे. आणि तोपर्यंत मला वाटतं की आयोगाचं काम पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे. आणि आयोगाला सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे राज्य सरकारने की 3 महिन्यामध्ये तुम्ही तो अहवाल द्यावा. आवश्यकता पडली तर 15 दिवस किंवा महिन्याची मुदतवाढ पुन्हा वाढवून देण्याची गरज पडली तर ते सुद्धा वाढवून देण्याचं त्यामध्ये प्रोव्हिजन आहेच. पण निवडणुका या कोणत्याही स्थितीमध्ये ओबीसीला घेऊन व्हावेत हे आमचं मत आहे. तुम्हाला बाकीच्या मागच्या वेळेस असाच आरोप केला विरोधकांनी आणि तोंडघशी पडलेत. कुठे ओबीसीने कोणाला मतदान केलं मागच्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत? निकालावरून दिसतं ना काय किती जागा मिळाल्यात आणि आमच्या एकूण जागा किती होत्या राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या मिळून. त्याला बोलण्याला अर्थ नाही. कोण मारेकरी आहे हे दिसतं आहे, हे लोक ओळखून आहे. हे सगळं काही चाललेलं आहे. कोण कोर्टात कोणाला पाठवतं, कशा पद्धतीनं त्याचा वापर केला जातो आहे, कोण रसद पुरवतो आहे का, महाराष्ट्रातली जनता काही खुणी नाही, हे सगळं बघत आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय जनता घेईल, ओबीसी बांधव घेतील आणि जो ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा मारेकरी आहे त्याला धडा शिकवतील, मला पूर्ण विश्वास आहे. सर, तुम्ही वाघ आणि गवळी यांचा उल्लेख केला. तुम्ही चर्चा करणार आहात का त्यांच्याशी? सातत्यानं अशा मुद्द्याचा याचिका जात आहेत आणि कुठेतरी राज्य सरकार अडचणी येताना पाहायला मिळते. ओबीसीचा विषय संपूर्ण देशामध्ये आता निर्णय लागू होण्याची देखील शक्यता आहे. असं आहे की आम्ही प्रयत्न करू, पण एक कोणीतरी दुसऱ्याच्या रिमोटनी चालत असेल तर त्याला किती मर्यादा असावेत हे आता आम्हाला कळतं. आम्ही यापूर्वी काय बोललो नाही अशातलं नाही, त्यांच्यावर चर्चा झालीच. पण त्यांची भूमिका एखाद्याचा माइंडसेट झालेला आहे, त्याला तिथून बाहेर पडताना किंवा काढताना जरा जो वेळ लागतो किंवा तो कळू शकत नाही, अशातला तो किचकट विषय आता. पण आम्ही चर्चा करू. चर्चानी मार्ग किंवा निघत असेल किंवा तोडगा निघत असेल आणि ओबीसीचं भलं होत असेल तर आम्हाला काही कमीपणा नाही. आम्ही त्यांना त्यांचं मत काय आहे, त्यांची भूमिका काय आहे त्यांच्यावर चर्चा करू आणि विनंतीही करू, बाबा नको जावं, नका करू आमच्या लोकांचं वाईट, हे सुद्धा स्वीकार. कमीपणा घ्यायला आम्हाला अडचण नाही. शेवट ओबीसीसाठी आम्ही कमीपणा घेऊ, मंत्रिपद बाजूला, विनंती करायला हरकत नाही. त्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नेमण्याचा 6 महिन्यांचा कालावधी आहे. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं कुठं नमूद केलेलं नाही. त्यामुळं केवळ ओव्हरडूज झालेल्या ज्या महापालिका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्याच तेवढ्या निवडणूक होतील का? नाही, बघा यापूर्वीसुद्धा तुम्हाला माहिती आहे वसंतराव नाईक CM असताना 11 वर्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. 11 वर्ष निवडणुकाच झाल्या नव्हत्या. हा काय पहिल्यांदा होत आहे असं नाही की 6 महिन्यात केलं पाहिजे. नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक 2 वर्ष पुढे गेली, केलीच नाही निवडणूक. छोटं कारण सांगून स्थगिती मिळवली आणि राज्य सरकारने परत काही निवडणुका घ्या म्हणून बाजू मांडली नाही आणि पेंडिंग राहिला आणि 2 वर्ष असलेल्या बॉडीला 2 वर्षाचा अधिकचा कालावधी त्यांना मिळाला. हे काय दिसत नाही काय? हे उघड्या डोळ्याने आम्ही बघत नाही काय? कसलं आता? पण आता असं आहे की शेवट त्याला आधार म्हणून आपण कोर्टाचंच घेतो आणि कोर्टाचा आधार आहे. त्यामुळे कोर्ट म्हणत आहे 6 महिन्यात, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे तर 6 महिन्याच्यावर राहू नये ही भूमिका असेल तर ठीक आहे. 6 महिन्यामध्ये आम्ही डिलिमिटेशनचं काम करू, ठरलं आहे आमचं, आणि 6 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल. आमच्या आयोगाचं काम पण पूर्ण होईल. पण ह्याला जी घाई किंवा उतावळीपणा काही लोक करून कोर्टांच्याकडे, हायकोर्टात जायला पाहिजे, डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात चाललेत, इंटेन्शनली चाललेत. आणि दुर्दैवानं ओबीसीच्या सर्वोच्च न्यायालयाचे निकाल विरोधात येत आहे. आता यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाची कॉपी आली काय? सुप्रीम कोर्टाकडून कॉपी आली. आणि रिव्ह्यू पिटिशन बद्दल त्याच्यानंतर निर्णय घेतला नाही. रिव्ह्यू पिटिशनच्या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात आज तरी चर्चा झाली नाही. काही गरज मला वाटत नाही, कारण तो निकाल पूर्णतः महाराष्ट्र सरकारच्या विरोधात नाहीच आहे. मी असं स्पष्टपणे निकाल वाचल्यानंतर तुम्हाला जे दिसेल, सरकारच्या विरोधात असतात तर आम्ही केलेल्या कायद्याला स्थगिती मिळाली असती, त्याला स्थगिती मिळाली नाही म्हणजे काय करायचं?
हा निकाल कसा आम्ही म्हणू, आम्ही कशाला जाऊ? जर आत्ताच्या स्थितीमध्ये राज्य निवडणूक आयोगाची भूमिका ती महत्त्वाची ठरते. त्यांनी ती भूमिका कशी मांडायची हा ते बघतील, त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना स्वायत्तता आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे की 15 दिवसाच्या आत नोटिफिकेशन निघालेल्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या किंवा प्रक्रिया सुरू करा. तर प्रक्रिया सुरू करण्याचं काम ते सुरू होईल. भाजपनं असं म्हटलं जर निवडणुका लागल्या तर त्या 27% आरक्षणाचा जो विषय आहे त्या ठिकाणी जी जागा असणार त्या जागांवर आम्ही भाजपच्याच ओबीसीच्याच उमेदवारांना संधी देऊ. काँग्रेस राष्ट्रवादी अशा पद्धतीने काय विचार करते का? मला वाटतं आम्ही यापूर्वी सुद्धा आम्ही तीच भूमिका स्वीकारून उमेदवारी दिलेली आहे. ज्या मागच्या निवडणुका नगरपंचायतच्या झाल्यात त्यामध्ये सुद्धा सर्वप्रथम आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीच भूमिका मांडली आणि ओबीसीच्या ठिकाणी ओबीसी उमेदवार द्यायचा. मग राष्ट्रवादी मांडली, भाजपने मांडली आणि पुढे जर तशी परिस्थिती, पण मला वाटतं की ती परिस्थिती येणार नाही. ओबीसीला घेऊनच पुढच्या निवडणुका होतील. ज्या एकूण परिस्थितीमध्ये आहे मला पूर्णतः विश्वास आहे. आणि ठीक आहे, न्यायालयाचा निर्णय, त्याच्यामध्ये त्याचा अर्थ, त्याचा निकालाच्या संदर्भात करायची कारवाई, ही सगळी चर्चा झाली. सर्व चर्चा काही उघड करता येत नाही, सर्व चर्चा माध्यमालाही सांगता येत नाही. पण आम्ही त्या दिशेनं जात आहोत आणि नक्कीच विश्वास आहे की त्या ओबीसीच्या आरक्षणासह निवडणुका होतील. सर, भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या बाबतीत शरद पवार यांनी साक्ष नोंदवताना असं म्हटलंय की भाजप सरकारमुळे ही कुठेतरी हिंसा झाली आणि याला सर्वस्वी सरकार त्यावेळेला जबाबदार होतं, कारण का राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कुठेतरी कमी पडला. असे पवार साहेब म्हटले तर त्यांच्या बोलण्याला कुठेतरी आधार असेल. बिना आधाराने कोणताही एवढ्या मोठे सर्वोच्च नेते आहेत, ते महाराष्ट्रातील आहेत आणि देशाचे नेते म्हणून शरद पवार साहेबांच्याकडे बघितलं जातं. आणि त्यांनी जर भूमिका ही मांडली असेल तर ती अभ्यासांती मांडली असावी, त्याला कुठला तरी आधार असावा असं मला वाटतं. सरकार की क्या भूमिका है? आज मुख्यमंत्री के साथ बैठक भी हुई आपकी, 2 हफ्ते में नोटिफिकेशन प्रक्रिया शुरू करने का आदेश दिए सुप्रीम कोर्ट नहीं. सुप्रीम कोर्ट के निर्णय के बाद जो निर्णय सुप्रीम कोर्ट ने दिया है और उसके ऊपर हमने मंत्रिमंडल के सारे DCM CM के साथ में, सब मिनिस्टर सेक्रेटरी के साथ में हमने डिस्कस किया और इसको लेकर आगे की रणनीति क्या होगी, आने वाली बारिश में क्या स्थिति रहेगी, चुनाव हो सकते नहीं हो सकते, इसके बारे में बात हुई. इसी के साथ ये जो रिजल्ट आया है सुप्रीम कोर्ट का, इसके बारे में थोड़ा सा कन्फ्यूज़न है, वो क्लियर नहीं है. क्लियर मुझे स्पष्टता नहीं, हम समझ नहीं पा रहे उनका अर्थ. तो उसको भी लेकर बात हुई. तो इसके लिए हम लोग उस आदेश को लेकर हमारे कुछ इसमें एक्सपर्ट है उनसे साथ में डिस्कस करके क्या निर्णय लिया जाए, क्या भूमिका सरकार की होनी चाहिए, इस पर चर्चा हुई. और मेरे ख्याल से मुख्यमंत्री जी, माननीय मुख्यमंत्री जी कुछ अधिकारियों के साथ में और विशिष्ट एक्सपर्ट के साथ में चर्चा करेंगे और उस बारे में वो निर्णय लेंगे, ऐसा मुझे लगता है. आपने कहा कि केंद्र सरकार चाहे तो इसका फैसला कर सकती है. नहीं, देखिए 27% रिजर्वेशन ओबीसी के लिए, अगर अमेंडमेंट हो जाए तो ये जैसा कि शेड्यूल कास्ट के लिए, शेड्यूल ट्राइब के लिए पॉपुलेशन पे आधारित 100% रिजर्वेशन देने की बात हुई. पॉलिटिकल हो, एजुकेशन हो, क्या नौकरी का हो, सर्विस का हो, तो वैसा ही निर्णय अगर केंद्र सरकार लेती है, ऐसी घटना दुरुस्ती करती है, तो 27% आरक्षण देने की बात होती है, तो इसमें कोई कोर्ट का विषय नहीं आएगा, क्लियर मिल जाएगा. अगर सुप्रीम कोर्ट के आदेश के हिसाब से ट्रिपल टेस्ट हम करें भी तो 27% रिजर्वेशन नहीं दे सकते, क्योंकि उसके लिए 50% पे सीलिंग है. 50% के ऊपर हम जा नहीं सकते. फिर उसमें शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्राइब का पॉपुलेशन जो है, वो पॉपुलेशन को 100% रिजर्वेशन देना है. तो जो बचा है वही मिलेगा. कोई जिले में 27% मिलेगा तो कोई जिले में 10% भी मिल सकता है. ये ट्रिपल टेस्ट करने के बाद में भी वही हो. तो इसीलिए सेंट्रल गवर्नमेंट ने 50% की मर्यादा जो है वो बढ़ाकर ओबीसी का रिजर्वेशन 27% पॉलिटिकल करना चाहिए, घटना दुरुस्ती करना चाहिए. अगर ओबीसी के हित की बात होती है, करती है सरकार को, कुछ अगर ओबीसी के बारे में, रिजर्वेशन के बारे में अच्छा करना है, उन लोगों को न्याय दिलाने का है, तो ये घटना दुरुस्ती करे, ऐसा मुझे लगता है. आपने बंटिया साहब के अध्यक्षता में कमेटी बनाई है, इसका रिपोर्ट कब तक मिलेगा और आगे सरकार
चुनाव को लेकर क्या प्रोसेस करेंगे, मतलब कितने महानगर पालिकाओं को चुनाव होंगे, डिलिमिटेशन को लेकर भी आपने कानून बनाया नहीं, इसमें नोटिफिकेशन की जो बात है, कोई भी नोटिफिकेशन अभी निकला नहीं है। सब कॉरपोरेशन हो या लोकल बॉडी चुनाव हो, इसकी प्रक्रिया चल रही है और ये प्रक्रिया 3-4 इसमें होती है। जैसा कि आपने कार्यक्रम को डिक्लेयर करो, उसका इसके पहले तो हम लोग मतदार यादी अंतिम करते हैं, मतदार यादी फाइनल होने के बाद में रिजर्वेशन का विषय आता है, वार्ड फॉर्मेशन का विषय आता है। ये सब प्रक्रिया करते हुए उसमें फिर किसी को आक्षेप है तो वो भी उनको उसके लिए भी समय होता है। ये सब समय, इसके लिए जो समय लगता है वो समय उतना लगेगा और उसके बाद में इलेक्शन प्रक्रिया शुरू हो सकती है। सर्वोच्च न्यायालय के निकाल में भी शायद यही है, तो उसका हमने जो रिजल्ट आया है, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय दिया है, उसके बाद उसके ऊपर भी हमारी यही बात चल रही है। थोड़ा सा कन्फ्यूज़न इसी बात को लेकर है कि नोटिफिकेशन के बाद या नोटिफिकेशन जो प्रक्रिया शुरू हुई जहाँ रुकिए वहाँ से स्टार्ट करें या फिर नोटिफिकेशन के बाद स्टार्ट करें। ये जो कन्फ्यूज़न है उसको दूर करने के लिए हम लोग एक्सपर्ट से चर्चा कर रहे हैं। कमेटी का रिपोर्ट कब तक आएगा? कमेटी का रिपोर्ट 3 महीने के भीतर आएगा। 2 महीने तो हमने अभी हो गए, काफ़ी ज़ोर से उनका काम चल रहा है। आने वाले 1 माह के अंदर ये रिज़ल्ट आएगा, ऐसी हमें अपेक्षा है। जैसा ही अहवाल उन्होंने गवर्नमेंट को सौंप देंगे तो तुरंत हम लोग सुप्रीम कोर्ट में जाएंगे और ये ट्रिपल टेस्ट का रिपोर्ट उनके सामने रखेंगे और फिर जो माननीय सर्वोच्च न्यायालय उसके बारे में अपना निर्णय देंगे। पॉलिटिकल एक विषय है कि जो लाउड स्पीकर का विषय चल रहा है, मंदिरों को लेकर भी अब नाराजगी सामने आ रही है, क्योंकि उनका कहना है कि डेसिबल 102 की काफिला या बाकी जो है उसको भी प्रभावित कर दिया है। नहीं, ऐसा है कि शाम को बांग होती है या अजान होता है तब तो शाम को जागने वालों को तकलीफ होती है, सुबह आरती होती है तो सुबह जो सोता है उसको भी तकलीफ होती है। तो सुबह में कौन सोता है ये महाराष्ट्र के लोगों को मालूम है। जो सुबह तक नहीं, देर दिन तक 12 बजे तक कौन सोता है, तो उनको तकलीफ हो रही है ना, तो उनका बदला लेने का ही काम है। हिंदुओं से भी बदला लेने का काम है। जो रात दोपहर को 2 बजे तक सोते हैं और रात में जागते हैं, तो जागने वाले रात में उसको भी अजान की तकलीफ है और सुबह तक देर रात तक सोता है उनको भी हिंदू के आरती की भी तकलीफ है, हिंदू के लाउड स्पीकर की तकलीफ है। तो ये उसमें दिख पड़ता है। तो उसका निर्णय जनता या अजान के ऊपर या बोंगा के ऊपर जनता सोचेगी और ऐसे लोगों को जनता सबक सिखाएगी। नाही, मी हे म्हणत होतो की या भोंग्यावरून जे राजकारण केलं जात आहे, जो रात्री उशिरा झोपतो त्याला त्या भोंग्याचा त्रास होतो आणि दिवसाला 2 वाजतापर्यंत झोपतो त्याला आरतीचा त्रास होतो। अशी जी काही मंडळी महाराष्ट्रात आहेत त्यांना या भोंग्याचा त्रास आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीनं स्वतःचा त्रास कमी करायसाठी, स्वतःचा त्रास वाचवायसाठी भोंग्याचं राजकारण करत आहेत आणि त्यातून द्वेष निर्माण करत आहेत। जो त्रास आहे तो दिवसा उशिरापर्यंत झोपणाऱ्याला जास्त होतो। ते कोण आहेत महाराष्ट्रात हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे। फैमिली जिन्होंने भी ये मुद्दा उठाया था, बेल मिल गई उनकी और फिर सरकार के ऊपर आरोप लगा रहे कि हमने हनुमान चालीसा गाई इसलिए तो हो रहा है। नहीं, अभी तो उनको मना किया है। जब बेल दी गई थी उसके ऊपर मना किया है कि आप कुछ भी स्टेटमेंट न दें, नहीं तो बेल रिजेक्ट हो जाएगी। अगर फिर से वो हनुमान चालीसा कहते अपने घर छोड़कर, तो फिर उनको दूसरा द्वार क्या है न्यायालय का वो फिर से दिखेगा। राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत सर शेवटचं राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत। तत्पूर्वी भाजपच्या एका खासदारानं मागणी केली आहे, राज ठाकरेंना जर उत्तर भारतीयांचा यापूर्वी खूप वेळा अपमान केला, जोपर्यंत त्यांची माफी मागणार तोपर्यंत त्यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेवून देणार नाही। योग्य भूमिका आहे। रंग बदलणाऱ्याला रंगाप्रमाणे लोक धडा देत असतात। त्याने झेंड्याचा रंग बदलला, विचाराचा रंग बदलतोय, तर लोकही सुद्धा हुशार आहेत, आठवण करून देतात कि तुमने कल हमको गालियां दिया, आज माफ़ी मांगो। तो स्वाभाविक है, उनका अधिकार है वो।